नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 5th स्टँडर्डची मॅथ्स ऑलिम्पियाड, त्यातील चॅप्टर नंबर 7 सिमेट्री. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. क्वेश्चन नंबर 11. व्हॉट इज द लिस्ट नंबर ऑफ स्क्वेअर्स दॅट मस्ट बी ॲडेड सो दॅट द लाईन PQ बिकम द लाईन ऑफ सिमेट्री. ओके, बघा ही गिवन फिगर आहे. ह्या फिगरमध्ये लाईन PQ ही सिमेट्री लाईन ड्रॉ केलेली आहे आणि ही लाईन आपल्याला सिमेट्री आहे. तर लाईन ड्रॉ केल्यामुळे आपल्याला मिळणारी फिगर ही सिमेट्री मिळण्यासाठी अजून किती स्क्वेअर्स ॲड करावे लागतील ते आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे. बघा या ठिकाणी ह्या रोमध्ये 2 स्क्वेअर्स अब्सेंट आहेत, 1 2. ओके, त्यानंतर हा स्क्वेअरला सिमेट्री स्क्वेअर या ठिकाणी ड्रॉ करावा लागेल म्हणजे तिसरा स्क्वेअर. त्यानंतर या ठिकाणी शेडेड स्क्वेअर आहे लाईनला लागून म्हणजे 4. हा स्क्वेअर इकडे अब्सेंट आहे, या ठिकाणी अजून एक आपल्याला 5वा स्क्वेअर ड्रॉ करावा लागेल, त्यावेळेस आपल्याला सिमेट्री मिळेल. त्यानंतर या ठिकाणी बघा अनशेडेड स्क्वेअर आहे, शेडेड स्क्वेअर आहे, शेडेड स्क्वेअर आहे. या ठिकाणी ह्या स्क्वेअरला राईट साईडला 6 नंबरचा स्क्वेअर ज्यावेळेस आपण ड्रॉ करू त्यावेळेस आता मिळणारी फिगर ही आपल्याला कशी मिळाली, सिमेट्री मिळाली. म्हणजे आपल्याला या ठिकाणी किती स्क्वेअर्स ॲड करावे लागले फिगर सिमेट्री मिळण्यासाठी? 6 स्क्वेअर्स ॲड करावे लागले. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? ऑप्शनमध्ये 6 आन्सर नाही आहे. ऑप्शन डी दिलेला आहे, नन ऑफ दिस, म्हणजे दिलेल्या यापैकी एकही ऑप्शन नाही, म्हणून करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 12. विच ऑफ द फॉलोइंग लेटर हॅव एक्झॅक्टली 2 लाईन्स ऑफ सिमेट्री. ओके, असा कोणता ऑप्शन आहे की ज्यामध्ये एक्झॅक्टली 2 लाईन्स ऑफ सिमेट्री आहेत, म्हणजे 2 लाईन्स आपल्याला सिमेट्री मिळत आहेत. बघा ऑप्शन ए चेक करूया. जर ऑप्शन ए मधल्या एम या लेटरमध्ये व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर आपल्याला फिगर सिमेट्री मिळते आहे. हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर आपल्याला फिगर सिमेट्री मिळत नाही आहे. डायगोनली जर ड्रॉ केला तर आपल्याला फिगर सिमेट्री नाही मिळते. फक्त याच्यामध्ये एकच सिमेट्री लाईन मिळते आहे. आपल्याला किती सिमेट्री लाईन्स पाहिजे आहे? 2. ओके, ऑप्शन बी चेक करूया. ऑप्शन बीमध्ये एच लेटर दिलेला आहे. जर सपोज व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर आपल्याला गिवन फिगर ही सिमेट्री मिळते आहे. हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केल्यामुळे पण आपल्याला एच हा लेटर सिमेट्री मिळतो आहे. ओके, डायगोनल्स ड्रॉ केल्यामुळे आपल्याला लाईन फिगर सिमेट्री मिळत नाही आहे. म्हणजे या ठिकाणी व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल या 2 लाईन ड्रॉ केल्यामुळे मिळणारी फिगर ही आपल्याला सिमेट्री मिळते आहे. ऑप्शन सी चेक करूया. ऑप्शन सीमध्ये ओन्ली 1 सिमेट्री लाईन आहे. ओके, या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केल्यामुळे मिळणारी फिगर सिमेट्री नाही मिळत आणि डायगोनल्समुळे पण नाही. या ठिकाणी टी या लेटरमध्ये पण व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर मिळणारी फिगर सिमेट्री मिळते आहे. म्हणजे याच्यात पण एकच सिमेट्री लाईन आहे. तर आपल्याला काय सांगितलं आहे? 2 सिमेट्री लाईन्स कोणत्या लेटरमधून मिळत आहेत? तर एच या लेटरमध्ये आपल्याला 2 सिमेट्री लाईन्स मिळत आहे, म्हणून करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 13. विच ऑफ द फॉलोइंग इज द लाईन ऑफ सिमेट्री ऑफ द गिवन फिगर. ओके, बघा आता या ठिकाणी आपल्याला लाईन्स दिलेल्या आहेत. लाईन एल, एम, एन आणि ओ या 4 लाईन्स दिलेल्या आहेत. तर कोणत्या लाईनमुळे आपल्याला मिळणारी फिगर ही सिमेट्री मिळते आहे ते पाहायचं आहे आपल्याला. ओके, बघा सगळ्यात अगोदर मी लाईन एल चेक करते. लाईन एल तर मिळणारी फिगर ही सिमेट्री मिळते का? बघा या ठिकाणी शेडेड स्क्वेअर आहे. हा पण स्क्वेअर आपल्याला कसा पाहिजे होता? शेडेड पाहिजे होता. म्हणजे लाईन एलमुळे आपल्याला गिवन फिगर ही सिमेट्री मिळत नाही आहे. ओके, त्यानंतर एम चेक करूया. लाईन एममुळे
आपल्याला बघा या ठिकाणी हे 2 शेडेड स्क्वेअर्स आहेत, हे पण स्क्वेअर्स आपल्याला शेडेड पाहिजे होते. जर हे दोघं स्क्वेअर शेडेड राहिले असते तर मिळणारी फिगर ही आपल्याला सिमेट्री मिळाली असती. म्हणजे एम लाईनमुळे पण आपल्याला फिगर सिमेट्री मिळत नाही आहे. लाईन एन चेक करूया. लाईन एन ड्रॉ केल्यामुळे बघा अनशेडेड, शेडेड स्क्वेअर्स, शेडेड ट्रायंगल्स, त्यानंतर शेडेड स्क्वेअर्स, अनशेडेड स्क्वेअर, शेडेड ट्रायंगल्स, त्यानंतर हे 2 अनशेडेड स्क्वेअर, शेडेड ट्रायंगल. ओके, म्हणजेच लाईन एन ड्रॉ केल्यामुळे आपल्याला मिळणारी फिगर ही कम्प्लिटली सिमेट्री फिगर मिळते आहे. ओके, आता लाईन ओ चेक करायची बाकी आहे. लाईन ओ चेक करूया. लाईन ओमुळे आपल्याला बघा या ठिकाणी हा एक शेडेड स्क्वेअर आहे. या कॉर्नरचा पण आपल्याला स्क्वेअर शेडेड मिळाला असता तर मिळणारी फिगर ही आपल्याला सिमेट्री मिळाली असती. पण या ठिकाणी हा अनशेडेड आहे आणि हा स्क्वेअर शेडेड आहे, म्हणून लाईन ओपनमुळे मिळणारी फिगर ही शेडेड मिळत नाही आहे. तर फक्त लाईन एनमुळे गिवन डायग्राम ही सिमेट्री मिळते आहे. तर आन्सर काय येईल मग? ओनली एन लाईन ऑफ सिमेट्री ऑफ दी गिवन फिगर. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 14. विच स्क्वेअर मस्ट बी शेडेड सो दॅट गिवन डॉट लाईन बिकम द लाईन ऑफ सिमेट्री. ओके, बघा आपल्याला या ठिकाणी एक स्क्वेअर दिलेला आहे आणि एक डायगोनलमध्ये लाईन ऑफ सिमेट्री काढलेली आहे. तर ही लाईन ऑफ सिमेट्री ड्रॉ तर केली आहे, पण आपल्याला अजून किती स्क्वेअर्स शेडेड करावे लागतील की त्यामुळे आपल्याला मिळणारी फिगर ही सिमेट्री फिगर मिळेल. ओके, बघा या ठिकाणी डायगोनल लाईन्सला लागून ह्या स्क्वेअरचे 2 ट्रायंगल्स झाले आहेत. हे कसे आहेत? दोघी शेडेड, अनशेडेड स्क्वेअर्स, शेडेड ट्रायंगल, त्यानंतर अनशेडेड स्क्वेअर्स, शेडेड स्क्वेअर्स, अनशेडेड स्क्वेअर्स, शेडेड ट्रायंगल्स, त्यानंतर या ठिकाणी बघा हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर मॅच होईल. हा स्क्वेअर शेडेड आहे, पण क्यू हा स्क्वेअर शेडेड नाही आहे, म्हणून या ठिकाणी जर क्यू हा स्क्वेअर शेडेड राहिला असता तर आपल्याला या लाईनमुळे मिळणारी डायग्राम ही सिमेट्री मिळाली असती. तर क्यू हा असा स्क्वेअर आहे की तो शेडेड केल्यामुळे आपल्याला गिवन फिगर ही सिमेट्री मिळते आहे. आणि आपल्याला तेच विचारलं आहे की कोणता आपल्याला स्क्वेअर शेडेड करावा लागेल. तर क्यू हा जो स्क्वेअर आहे तो शेडेड करावा लागेल, तेव्हा आपल्याला मिळणारी फिगर ही सिमेट्री मिळेल. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर क्यू? येस, या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 15. हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग लेटर्स हॅव ॲटलिस्ट 1 लाईन ऑफ सिमेट्री. ओके, खाली आपल्याला काही लेटर्स दिलेले आहेत आणि त्या लेटर्समध्ये ॲटलिस्ट 1 लाईन तरी सिमेट्री असलेले असे किती लेटर्स आहेत? म्हणजे एक लाईन असणं कंपल्सरी आहे, सिमेट्री लाईन मिळणं कंपल्सरी आहे. एकपेक्षा जास्त लाईन्स मिळाल्या तरी काही हरकत नाही, पण कमीत कमी एक लाईन तरी सिमेट्री मिळाली पाहिजे. ओके, आर हा लेटर चेक करूया. आर लेटरमध्ये जर सपोज वर्टिकल लाईन ड्रॉ केली तर आपल्याला सिमेट्री मिळत नाही आहे, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तरी सिमेट्री मिळत नाही आहे, डायगोनल्स ड्रॉ केले तर आपल्याला आर ह्या लेटरमध्ये सिमेट्री फिगर मिळत नाही आहे. ओके, एकही सिमेट्री मिळाली नाही आहे आपल्याला याच्यामध्ये. ओ या लेटरमध्ये आपण नंबर ऑफ लाईन्स, इन्फिनिटी लाईन्स आपल्याला सिमेट्री लाईन्स मिळतील. एम या लेटरमध्ये बघा जर वर्टिकल लाईन ड्रॉ केली तर आपल्याला सिमेट्री डायग्राम मिळते आहे. याच्यात 1 मिळते आहे, याच्यात इन्फिनिटी आहेत,
ए या लेटरमध्ये जर व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर आपल्याला मिळणारी फिगर ही सिमेट्री मिळते. म्हणजे ए या लेटरमध्ये 1 लाईन सिमेट्री आहे. त्यानंतर डी ह्या लेटरमध्ये जर सपोज हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर मिळणारी फिगर ही सिमेट्री मिळते आहे. ओके. त्यानंतर ओ ह्या लेटरमध्ये पण आपल्याला इन्फिनिटी लाईन्स सिमेट्री मिळत आहेत. आपल्याला काय विचारलेलं आहे, हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग लेटर्स हॅव ॲटलिस्ट 1 लाईन ऑफ सिमेट्री. तर याच्यामध्ये कमीत कमी एक सिमेट्री लाईन मिळणारे असे किती लेटर्स आहेत, तर 1, एक किंवा एकपेक्षा जास्त पाहिजेत. ॲटलिस्ट 1, एक तरी पाहिजेच. आरमध्ये एकही मिळत नाही आहे. ओके. ओमध्ये मिळाले आहेत, एममध्ये, एमध्ये, डी आणि ओ यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये आपल्याला ॲटलिस्ट 1 तरी लाईन सिमेट्री आहे. म्हणजे असे किती लेटर्स आहेत ते काउंट करूया. 1, 2, 3, 4, 5. 5 लेटर्समध्ये आपल्याला लाईन सिमेट्री मिळत आहेत. म्हणून करेक्ट ऑप्शन काय येईल, 5. ऑप्शन सी मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. चला तर मग मित्रांनो अचिवर सेक्शनला सुरुवात करूया. अचिवर सेक्शनमधील क्वेश्चन नंबर 16, फिल इन द ब्लँक्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ओके. या ठिकाणी आपल्याला 4 स्टेटमेंट्स दिलेले आहेत फिलिंग द ब्लँक्सच्या फॉर्ममध्ये. तर त्या फिलिंग द ब्लँक्सच्या जागेवरती कोणता करेक्ट ऑप्शन येईल तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. बघा पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं आहे, अ सर्कल हॅज डॅश डॅश लाईन ऑफ सिमेट्री. सर्कलकडे किती लाईन्स ऑफ सिमेट्री असतात, इन्फिनिटी. ओके. या ठिकाणी ऑप्शन्स बघा काय दिलेले आहेत. ऑप्शन बी, सी आणि डीमध्ये इन्फिनिटी आन्सर दिला आहे. ऑप्शन ए एलिमिनेट. ओके. सेकंड स्टेटमेंटचे बी, सी आणि डीमध्ये आन्सर्स डिफरंट आहेत. तर ठीक आहे. तर सेकंड स्टेटमेंट आपल्याला चेक करावं लागेल. अ स्क्वेअर हॅज डॅश डॅश लाईन्स ऑफ सिमेट्री. स्क्वेअरकडे किती सिमेट्री लाईन्स असतात, तर स्क्वेअरकडे 4 सिमेट्री लाईन्स असतात. ओके. बघा सेकंड स्टेटमेंटचा आन्सर आहे 4. या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये सेकंड स्टेटमेंटचा आन्सर 3 दिला आहे. या ठिकाणी ऑप्शन सी एलिमिनेट. त्यानंतर थर्ड स्टेटमेंटचे ऑप्शन बी आणि डीचे आन्सर सेम आहेत. म्हणून थर्ड स्टेटमेंट रीड करण्याची गरज नाही आणि सॉल्व करण्याची पण गरज नाही आहे. ओके. सॉल्व जरी केलं तरी पण त्याचा आन्सर काय येणार आहे, एनच येणार आहे. म्हणून ते स्टेटमेंट सोडून आपण आता पुढचं स्टेटमेंट पाहूया. फोर्थ स्टेटमेंट, द फिगर ग्लास हॅज डॅश डॅश लाईन ऑफ सिमेट्री. ओके. एका ग्लासचं फिगर दिलेली आहे, ग्लासची फिगर दिली आहे आणि त्याच्यात नंबर ऑफ सिमेट्री लाईन्स किती ड्रॉ होतील, तर एकच व्हर्टिकल लाईन ड्रॉ केल्यावरती आपल्याला ती मिळणारी डायग्राम ही सिमेट्री मिळेल. ओके. तर याचा आन्सर आहे 1. ऑप्शन बीमध्ये आन्सर 2 दिलेला आहे म्हणून ऑप्शन बी एलिमिनेट. ऑप्शन डीमध्ये आन्सर काय दिला आहे 1. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 17, हाऊ मेनी लाईन्स ऑफ सिमेट्री डज द गिवन फिगर हॅव. ओके. या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि त्या फिगरमध्ये अशा किती लाईन्स आपण ड्रॉ केल्या तर त्या सिमेट्री लाईन्समुळे आपल्याला मिळणारी डायग्राम ही सिमेट्री मिळेल. ओके. बघा या ठिकाणी मी अगोदर व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून बघते. व्हर्टिकल लाईन ड्रॉ जर केली तर मिळणारी डायग्राम ही सिमेट्री मिळते आहे का. बघा या ठिकाणी शेडेड स्क्वेअर आहे, या ठिकाणी अपसेंट आहे. म्हणजे आपल्याला व्हर्टिकल लाईन मिळणार नाही. ओके. हॉरिझॉन्टल सिमेट्री लाईन मिळते आहे का चेक करूया. बघा या ठिकाणी मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करते. या ठिकाणी शेडेड स्क्वेअर आहे, हा पण स्क्वेअर शेडेड पाहिजे होता आणि हा शेडेड स्क्वेअर, हा देखील शेडेड स्क्वेअर हवा होता. म्हणजे या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन पण लाईन सिमेट्री येणार नाही. ओके. डायगोनल चेक करूया.
ओके, चेक करूया. आता मिळणारी फिगर ही सिमेट्री, ह्या लाईनमुळे मिळणारी फिगर ही सिमेट्री आहे की नाही. बघा या ठिकाणी ट्रायंगल्स, शेडेड स्क्वेअर्स, ट्रायंगल, ब्लँक स्क्वेअर्स, या ठिकाणी संपूर्ण ब्लँक आहे. या ठिकाणी वन ब्लँक, शेडेड शेडेड शेडेड, ब्लँक. येस, ही मिळणारी फिगर कशी आहे, सिमेट्री फिगर आहे. म्हणजे ही एक लाईन, ही एक डायगोनल लाईनमुळे आपल्याला एक सिमेट्री लाईन मिळालेली आहे. आता दुसरा डायगोनल चेक करूया. दुसरी डायगोनल लाईन ड्रॉ करते मी आणि त्यामुळे पण आपल्याला मिळणारी फिगर ही सिमेट्री मिळते आहे का ते चेक करूया. या ठिकाणी बघा हा शेडेड स्क्वेअर आहे, हा देखील स्क्वेअर शेडेड हवा होता, पण या ठिकाणी हा स्क्वेअर शेडेड नाही आहे, ब्लँक आहे. म्हणून ही जी डायगोनल लाईन आहे, तर यामुळे आपल्याला मिळणारी फिगर ही सिमेट्री मिळत नाही आहे. तर मग आपल्याला या ठिकाणी किती सिमेट्री लाईन्स मिळाल्या, ओन्ली 1. ह्या डायगोनलमुळे मिळणारी फिगर ही सिमेट्री मिळते आहे, तर एकच सिमेट्री लाईन मिळाली. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 1? येस, या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 18. व्हॉट इज द स्मॉलेस्ट नंबर ऑफ स्क्वेअर्स दॅट मस्ट बी ॲडेड सो दॅट द लाईन पी क्यू बिकम अ लाईन ऑफ सिमेट्री. ओके, या ठिकाणी आपल्याला फिगर दिलेली आहे आणि एक सिमेट्री लाईन दिलेली आहे, लाईन पी क्यू. ह्या लाईन पी क्यूमुळे मिळणारी फिगर ही आपल्याला सिमेट्री मिळते आहे. पण यात अजून किती स्मॉलेस्ट नंबर ऑफ स्क्वेअर्स ॲड करावे लागतील, त्यावेळेस ती आपल्याला सिमेट्री फिगर मिळेल. चला तर मग चेक करूया. बघा या ठिकाणी सिमेट्री लाईनच्या खालच्या साईडला 3 बॉक्सेस आहेत, वर 2च आहेत. या ठिकाणी एक बॉक्स ॲड करावा लागेल, तो कसा असेल, शेडेड. ओके, मी बॉक्सला नंबर देते 1. त्यानंतर हा देखील बॉक्स काय करावा लागेल, आपल्याला शेडेड करावा लागेल 2. त्यानंतर या ठिकाणी पण बघा लाईन पी क्यूच्या खाली 2 बॉक्स आहे, वरती एकच आहे, म्हणजे आपल्याला अजून एक वरती ॲड करावं लागेल, 3rd स्क्वेअर. त्यानंतर या ठिकाणी बघा हाफ स्क्वेअर आणि अजून एक वर स्क्वेअर ॲड केलेला आहे. ओके, या ठिकाणी हा एक स्क्वेअर ॲड होईल अजून. या फॉर्ममध्ये हा स्क्वेअर ॲड होईल. ओके, हा 4th स्क्वेअर. त्यानंतर या ठिकाणी हा 5th स्क्वेअर. ओके, त्यानंतर ही जी मिडल लाईन आहे त्याच्या आजूबाजूचे 1.5 स्क्वेअर आहे, खाली पण 1.5 स्क्वेअर आहे. आता या ठिकाणी लाईन पी क्यूच्या वरच्या साईडला एक स्क्वेअर आहे, या ठिकाणी पुन्हा एक स्क्वेअर ॲड करावा लागेल. याला 6 नंबरचा स्क्वेअर ॲड केला. त्यानंतर या ठिकाणी हाफ स्क्वेअर्स आहेत. ओके, तर या ठिकाणी आपण किती स्क्वेअर्स ॲड केले, मग स्मॉलेस्ट स्क्वेअर 6 स्क्वेअर ॲड करावे लागले. 6 स्क्वेअर ॲड केल्यानंतरून लाईन पी क्यूमुळे मिळणारी फिगर ही कशी मिळाली आपल्याला, सिमेट्री. ओके, तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये 6 आन्सर आहे का, येस, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 19. व्हॉट इज द स्मॉलेस्ट नंबर ऑफ स्क्वेअर्स दॅट मस्ट बी शेडेड सो दॅट द फिगर हॅज अ लाईन ऑफ सिमेट्री. ओके, बघा क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घ्या. काय सांगितलं आहे, व्हॉट इज द स्मॉलेस्ट नंबर ऑफ स्क्वेअर्स, असे किती स्मॉलेस्ट स्क्वेअर्स आहेत दॅट मस्ट बी शेडेड, की आपल्याला ते शेडेड करावे लागणार आहेत. सो दॅट द फिगर हॅज अ लाईन ऑफ सिमेट्री, की लाईन ऑफ सिमेट्री ड्रॉ केल्यानंतरून ती फिगर आपल्याला सिमेट्री मिळेल. तर या ठिकाणी आपल्याला
स्क्वेअर्सला स्मॉलेस्ट स्क्वेअर्सला शेडेड करायचं आहे. ओके, चला तर मग फिगर बघूया. या ठिकाणी ही फिगर दिलेली आहे. ओके, यात जर सपोज आपण डायगोनली लाईन ड्रॉ करते मी. ओके, यामुळे मिळणारी आपल्याला फिगर सिमेट्री करायची आहे, पण त्यात स्क्वेअर शेडेड्स करायचे आहेत. ओके, बघा डायगोनल ड्रॉ केल्यामुळे या फॉर्ममध्ये हा जो पहिला स्क्वेअर आहे यात 2 ट्रायंगल कसे दोघी शेडेड, त्यानंतर 2 स्क्वेअर्स शेडेड आहेत. या ठिकाणी 1.5 स्क्वेअर लाईन ऑफ सिमेट्रीच्या लेफ्ट साईडला मिळतो आहे आणि राईट साईडला किंवा वरच्या साईडला 1.5 स्क्वेअर ब्लँक आहे. ओके, म्हणजे हे देखील सिमेट्री आहे. या ठिकाणी बघा लाईन ऑफ सिमेट्रीच्या वरच्या साईडचे दोघं स्क्वेअर्स शेडेड आहेत. या ठिकाणी एक स्क्वेअर शेडेड आहे, एक ब्लँक आहे, तर आपल्याला हा एक स्क्वेअर शेडेड करावा लागेल. ओके, त्यानंतर ही लाईन चेक करूया. या लाईनीत बघा काय दिलेलं आहे, 2.5 स्क्वेअर्स आहेत. या ठिकाणी पण 2.5, शेवटचा स्क्वेअर हा शेडेड आहे, हा देखील शेवटचा स्क्वेअर शेडेड आहे. ओके, त्यानंतरून यात डायगोनल लाईन्सच्या खालचे तिघी पण स्क्वेअर्स जे आहेत हे शेडेड आहेत. या ठिकाणी हा एक स्क्वेअर शेडेड करायचा बाकी आहे, तर हा एक स्क्वेअर आपल्याला शेडेड करावा लागेल फिगर सिमेट्री मिळण्यासाठी. त्यानंतरून या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा स्क्वेअर शेडेड आहे, याला सिमेट्री हा स्क्वेअर मिळेल, तर याला देखील आपल्याला शेडेड करावं लागेल. त्यावेळेस मिळणारी डायग्राम आपल्याला सिमेट्री मिळेल. त्यानंतर ही खालची लाईन आहे, दोघी ब्लँक स्क्वेअर्स आहेत. या ठिकाणी सिमेट्री लाईन जवळचा स्क्वेअर हा ब्लँक आहे, पण वरचा शेडेड आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी हा स्क्वेअर देखील शेडेड करावा लागेल. ओके, त्यानंतरून या ठिकाणी बघा ब्लँक स्क्वेअर आहे, ब्लँक स्क्वेअर शेडेड ट्रायंगल्स, ब्लँक स्क्वेअर शेडेड स्क्वेअर आहे. या ठिकाणी हा ब्लँक दिला आहे, याला आपल्याला शेडेड करावं लागेल. ओके, बघा तर मग अशा पद्धतीने आपल्याला किती स्क्वेअर शेडेड करावे लागतील की त्यावेळेस आपल्याला मिळणारी लाईन ही सिमेट्री मिळेल. बघा 1, 2, 3, 4 अँड 5. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 5? येस, या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 20. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स केअरफुली अँड स्टेट टी फॉर ट्रू अँड एफ फॉर फॉल्स. ओके, या ठिकाणी आपल्याला 3 स्टेटमेंट्स दिलेले आहेत. ट्रू स्टेटमेंट आणि फॉल्स स्टेटमेंट आपल्याला त्याच्यावरून लिहायचं आहे. ओके, पहिलं स्टेटमेंट दिलं आहे, अँड इक्विलॅटरल ट्रायंगल हॅज एक्झॅक्टली 3 लाईन्स ऑफ सिमेट्री. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, त्या ट्रायंगलच्या ऑल साईड्स इक्वल्स असतील, तर त्यांच्यामुळे आपल्याला त्या ट्रायंगलमध्ये अशा किती सिमेट्री लाईन्स मिळतील की ज्यामुळे तो ट्रायंगल सिमेट्री मिळेल आपल्याला, तर 3 लाईन्स मिळतात. तर दिलेलं हे जे स्टेटमेंट आहे हे कसं आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे, रेक्टँगल हॅज एक्झॅक्टली 4 लाईन्स ऑफ सिमेट्री. ओके, बघा या ठिकाणी एक रेक्टँगल ड्रॉ करते मी. जर सपोज आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली, व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली, तर मिळणारी फिगर ही आपल्याला सिमेट्री मिळते. हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केल्यामुळे पण मिळणारी फिगर ही आपल्याला सिमेट्री मिळते. डायगोनली जर आपण ड्रॉ केला तर मिळणारी फिगर ही आपल्याला सिमेट्री मिळत नाही. म्हणजेच काय, या डायग्राममध्ये रेक्टँगलमध्ये 2 लाईन सिमेट्री असतात. म्हणजे या ठिकाणी हे काय सांगितलेलं आहे की रेक्टँगलमध्ये 4 लाईन ऑफ सिमेट्री आहे नाही, तर दिलेलं हे स्टेटमेंट कसं आहे मग,
फॉल्स स्टेटमेंट आहे. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट पाहूया. द लेटर ओ हॅज इन्फायनाईट नंबर ऑफ सिमेट्री. ओ ह्या लेटरमध्ये पण आपल्याला ओन्ली 2 सिमेट्री लाईन्स मिळत आहेत. ओके, ओ हा लेटर ओवल शेपमध्ये असतो. ओके, जर 0 राहिला असता, 1 2 3 4 मधला 0 राहिला असता तर 0 हा कसा आहे, सर्क्युलर शेपमध्ये असतो. तर याच्यामध्ये आपल्याला इन्फायनाईट लाईन्स ऑफ सिमेट्री मिळतात. पण ओ हा ABCDमधला लेटर आहे आणि त्यात आपल्याला ओन्ली 2 लाईन्स ऑफ सिमेट्री मिळतात. ओके, म्हणजे दिलेलं हे जे स्टेटमेंट आहे हे पण कसं आहे, फॉल्स स्टेटमेंट आहे. ओके, पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, सेकंड फॉल्स, थर्ड फॉल्स असं ऑप्शन आहे का? येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे, ट्रू फॉल्स फॉल्स. म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील क्वेश्चन पण पाहणार आहोत. पुढील क्वेश्चन पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.